रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी लवकर आवरलं आणि लवकर आवरून गेलो ट्यूशनला। मग ट्यूशनमधून आल्यानंतर आम्ही सर्वांनी केलं जेवण। मग जेवण झाल्यानंतर मी खाल्ली कॅडबरी आणि मग कॅडबरी खाल्ल्यानंतर मी काढत बसलो गणपती बाप्पाचं चित्र। तर हे चित्र माझं काही एका दिवसात होणार नव्हतं। ह्या चित्राला पूर्ण व्हायला कमीत कमी 2 दिवस तरी लागणार होते। मग चित्र काढून झाल्यानंतर पवनने आणली भेळ। मग आम्ही सर्वांनी खाल्ली भेळ। भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही निघालो शिंदेवाडीच्या दिशेने, कारण की आज काका आणि काकीला घेऊन जायचं होतं देवदर्शनाला। मग आम्ही शिंदेवाडीमध्ये गेल्याच श्रीरत्नसोबत खेळत बसलो। मग श्रीरत्नसोबत खेळून झाल्यानंतर आम्ही काका आणि काकीसोबत गेलो देवदर्शनाला। मग देवदर्शनाला आम्ही पहिलं मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शनाला जायचं ठरवलं। मग आम्ही गेलो मयुरेश्वराच्या दर्शनाला। मग आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथे आम्हाला जरा उशीर झाला, संध्याकाळ झाली। मग ते झाल्यानंतर आम्ही गेलो जेजुरीला। एकदम छान असं वातावरण झालं होतं। मग आम्ही खंडोबारायाचं दर्शन घेतलं आणि गडावरून खाली एकदम असं लाईटिंग वगैरे होत्या, एकदम छान असा व्ह्यू दिसत होता। मग आमचं देवदर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी। मग घरी गेल्यानंतर आम्ही सर्वांनी केलं जेवण। मग जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो फलटणच्या दिशेने। तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथे संपूया। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला फॉलो करा आणि या व्हिडिओला शेअर करा। भेटूयात दुसऱ्या व्लॉगमध्ये। रामकृष्ण हरी।